पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। 5,000 रुपये बँकेत भरायचे असतील तर खातेधारकांची चौकशी होणार नाही। आरबीआयने आता अशी नवीन सूचना काढली आहे। लोकांच्या प्रचंड रोषानंतर आरबीआयने हा निर्णय घेतलाय। पैसे भरायला उशीर का हा प्रश्न आता खातेदारांना विचारण्यात येणार नाहीये। आरबीआयने अशी एक नवीन सूचना काढली आहे। 5,000 रुपये बँकेत भरायचे असतील तर त्या खातेधारकांची चौकशी होणार नाही आहे। आरबीआयने अशी एक नवीन सूचना काढली आहे। पैसे भरायला इतका वेळ का, इतका उशीर का झाला असा प्रश्न आता खातेधारकांना विचारण्यात येणार नाहीये। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काही दिवसांपूर्वी यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी जाहीर केलं होतं की तुम्ही आता 5,000पेक्षा जास्त रक्कम भरू शकणार नाही आणि आरबीआयने तो निर्णय आता मागे घेतलाय। नेमकं काय कारण आहे याच्या मागे? मानसी, नक्कीच तू जो म्हणतेस तशाप्रमाणेच आता आरबीआयने ज्या अगोदर जी सूचना काढलेली होती ती मागे घेण्यात आलेली आहे आणि नवीन सूचना काढलेली आहे। कारण या 5,000 रुपये जर पुन्हा जुन्या चलनाच्या नोटा 1000 किंवा 500च्या नोटा जर बँकेत जमा करायच्या असतील तर त्यासाठी इतका विलंब का झाला ही एक अट होती आणि त्या संदर्भातला प्रश्न विचारलेला होता। पण या प्रश्नानंतर अनेक ग्राहकांनी या निर्णयावर आणि या प्रश्नासंदर्भात अत्यंत संताप व्यक्त केला आणि त्यानंतर एका ग्राहकांनी असाच एक फॉर्म भरलेला होता आणि त्याच्यात कारण लिहिलेलं होतं की पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी तसं सांगितलं होतं की 30 डिसेंबर पर्यंत नोटा स्वीकारल्या जातील आणि म्हणूनच मी अजून वेळ होता म्हणून मी थांबलो होतो। हे कारण दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तो फॉर्म रिजेक्ट केला आणि ही सर्व माहिती ही सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे। आणि त्यानुसार जो प्रश्न विचारलेला होता की तुम्हाला हे पैसे भरण्यास उशीर का झाल्यात, तर हा प्रश्न विचारणे हा आता विचारला जाऊ शकणार नाही आणि जे ग्राहक असतील त्यांना पैसे भरताना आता अडचण येणार नाहीयेत, त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार नाही। त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरोबर मनोज, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर खातेधारकांना दिलासादायक अशी बातमी आहे। पैसे बदलून घ्यायला आणि भरायला उशीर का झाला असा प्रश्न आता विचारण्यात येणार नाही। लोकांच्या प्रचंड रोषानंतर आरबीआयने त्यांचा आधीचा निर्णय मागे घेतलाय। आणि कॅशलेसच्या दिशेनं मोदी सरकारनं आणखी एक पाऊल टाकलंय। कॅशलेस वटहुकुमाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील किंवा पगाराच्या रकमेचा चेक त्यांना मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार कॅशमध्ये करण्याबाबतची चिंता आता दूर झाली आहे। तर कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे कारण अद्यापही बँक आणि एटीएम मधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम आहेत। आणि त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करा। पुरातत्व खात्याच्या राज्याचं मुख्य सचिवांना त्यांनी असं पत्र लिहिलंय। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जनतेची लूट नको आणि लोकांकडून दर्शनासाठी 200 रुपये घेणं थांबवा। राज्य सरकारने या प्रकरणी लक्ष घालावं अशी विनंतीही केली गेली आहे। पुरातत्व खात्याने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे। व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जनतेची लूट न करण्याची विनंतीही पुरातत्व खात्याने केली आहे। पुरातत्व खात्याने राज्याच्या मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलंय। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, पुरातत्व खात्याने राज्याच्या आता मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय, नेमकं काय म्हटलंय या पत्रामध्ये आणि काय कारण आहे या पत्राच्या मागचं? मानसी, खरं तर अत्यंत महत्वाची बातमी म्हणावं लागेल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जो सध्या पेड दर्शन आहे चालू, या पेड दर्शन प्रकरणी खरं तर केंद्रीय पुरातत्व विभागाने या सगळ्या प्रकरणी अत्यंत गंभीर असं दखल घेतली आहे। हा जो पेड दर्शन आहे तो बेकायदेशीर आहे आणि पेड दर्शन त्वरित बंद करण्यात यावे अशा पद्धतीचं पत्र जे आहे मुख्य सचिवांकडे पाठवलं गेलं आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे राज्याचे मुख्य आयुक्त आहेत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा पेड दर्शन जो आहे तो बंद करावा अशा पद्धतीचं पत्र केंद्रीय पुरातत्व विभागाकडून जे आहे ते राज्याला मिळालेलं आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल। तर पुरातत्व खात्याने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय। त्र्यंबकेश्वर मंदिरातलं व्हीआयपी दर्शन बंद करण्यासंदर्भातली मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे। आपण बातचीत करूया ललिता शिंदे ज्यांनी ही तक्रार केली आहे। ललिताजी, आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। तुम्ही या संदर्भात तक्रार केली होती, तुमची नेमकी भूमिका काय आहे यामागची? हे बघा मॅडम, त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगातलं प्रमुख आद्य ज्योतिर्लिंग आहे
आणि हे मॉन्युमेंट नॅशनल मॉन्युमेंट म्हणून ASI कडनं भारत सरकारकडनं घोषित झालेलं आहे. आणि भारतीय पुरातत्व विभागाचा असा लॉ सांगतो की त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावरती कुठल्याही प्रकारचं तिकीट तुम्ही लावू शकत नाही. तर हे जे काही आमचं देवस्थान जे आहे ते भाविकांकडनं इलिगल 200 रुपये प्रति गोळा करतंय. तर मला असं वाटतं की हे बेकायदेशीर आहे आणि शिवाचं मंदिर आहे तर शिवाच्या मंदिरामध्ये म्हणजे भेदभाव केला जात नाही. राजा आणि रंक असं दोघांनाही समान, शिवाचं हे समानतेचं प्रतीक आहे, शिव ही देवता. तर हे जे काही होतंय ते हे सगळे इलिगल गोष्टी चालल्या आहेत आणि मी भाविकांची प्रतिनिधी म्हणून मॅडम ह्याचा हा आवाज उठवलेला आहे आणि ते ताबडतोब बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद ललिताजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ललिता शिंदे ज्यांनी या संदर्भातली तक्रार केली आहे त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय आणि त्र्यंबकेश्वर मंदिरातलं VIP दर्शन बंद करा आणि भाविकांची लूट थांबवा अशी मागणी पुरातत्व खात्याने राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.